श्री स्वामी समर्थ. वर्षातील सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. हा महिना भगवान महादेवांना खूप प्रिय आहे. असे मानले जाते की या महिन्यात भक्तिभावाने केलेली पूजा, जप, उपवास आणि सेवा यांचे अनेक पटीने पुण्य मिळते. म्हणून प्रत्येकाने श्रावण महिन्याचे महत्त्व जाणून घ्यावे. आज आपण जाणून घेणार आहोत की 2026 मध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे, किती श्रावण सोमवार आहेत आणि या महिन्यात कोणते सोपे उपाय केल्याने महादेवांची कृपा मिळू शकते. महाराष्ट्रातील पंचांगानुसार यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 गुरुवारी सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर 2026 शुक्रवारी संपत आहे. यंदा श्रावण महिन्यात 4 श्रावणी सोमवार आहेत. पहिला सोमवार 17 ऑगस्ट, दुसरा 24 ऑगस्ट, तिसरा 31 ऑगस्ट आणि चौथा 7 सप्टेंबरला आहे. हे चारही सोमवार भगवान शिवांच्या पूजेसाठी खूप शुभ मानले जातात. श्रावण महिना सुरू झाल्यावर रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करावे, देवघर स्वच्छ करावे, महादेवांसमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. घरात शिवलिंग असेल तर त्यावर स्वच्छ पाणी किंवा गंगाजल अर्पण करावे. शक्य असेल तर दूध किंवा पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र, फुले आणि फळे अर्पण करावीत. महादेवांना बेलपत्र खूप प्रिय आहे, म्हणून रोज मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. 108 वेळा करता आला तर खूप चांगले. नाही जमले तरी काही वेळ मनापासून महादेवांचे नाव घ्यावे. शिव चालीसा किंवा महिमा स्तोत्र वाचले तरी खूप शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शक्य असेल तर उपवास करावा. उपवास करता आला नाही तरी सात्विक अन्न खावे. या महिन्यात राग करू नये, खोटे बोलू नये, कोणाचे मन दुखवू नये, आई वडिलांचा आदर करावा. गरजूंना अन्नदान करावे किंवा आपल्या शक्तीनुसार मदत करावी. या महिन्यात रोज तुळशी समोर दिवा लावावा, गाईला चारा द्यावा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे, मुंग्यांना साखर घालावी. ही छोटी छोटी सेवा देखील खूप पुण्य देणारी मानली जाते. श्रावण महिन्यात एक सेवा नक्की करा. घरात किंवा मंदिरात जाऊन रोज महादेवांना 1 लोटा स्वच्छ पाणी अर्पण करा. हा खूप सोपा पण अत्यंत पुण्यदायी उपाय मानला जातो. श्रद्धेने अर्पण केलेला 1 लोटा पाणीही महादेव आनंदाने स्वीकारतो. या महिन्यात केलेली ही छोटी सेवा देखील खूप मोठे पुण्य देणारी मानली जाते. श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी असे अनेक पवित्र सण येतात. त्यामुळे संपूर्ण महिना भक्ती, आनंद आणि उत्साहाने भरलेला असतो. हा महिना मन शुद्ध करण्याचा, चांगले विचार करण्याचा आणि देवाच्या अधिक जवळ जाण्याचा महिना आहे. लक्षात ठेवा, महादेवांना मोठी पूजा किंवा जास्त खर्च नको असतो. त्यांना हवे असते ते म्हणजे फक्त स्वच्छ मन, खरी श्रद्धा आणि भक्ती. म्हणून या श्रावण महिन्यात रोज महादेवांचे नाव घ्या. शक्य असेल तर 1 लोटा पाणी अर्पण करा, बेलपत्र वाहा, दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. भगवान महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.